बहुमत पाशवी पण अभ्यास मात्र कच्चा आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे। अजूनही सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे काही बजेट आहे याचा खेळ हा आकड्यांवरच थांबलाय। 4 वर्षीय प्रशासकीय राजवट संपवून सत्तेवर आलेले लोकप्रतिनिधींचे अद्याप बस्तान बसलेले दिसत नाही। कारण सोलापूर महानगरपालिकेत सादर केलेले बजेट लोकहिताचे, लोकांना प्रभावित करण्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला खरा, पण यामध्ये कोणते लोकहित साधले गेले ही माहिती जनतेसमोर आलीच नाही। तसेच बजेट पुस्तकात देखील जनतेच्या सूचनांचा उल्लेख आलेला नाही। अजूनही बंद खोलीत आकड्यांचा खेळ चालू आहे। महापालिकेचे बजेट गेल्या महिन्यात 30 तारखेला मनपा सभेत मंजूर झाले। त्याच अनुसरून समिती सभापतींनी आदर्श बजेटची भूमिका सभागृहात मांडली। यामध्ये कोणता आदर्श आहे हे जनतेला माहिती होणे अपेक्षित असून शहरभर डिजिटल फलक लावून जाहीर आवाहन केले होते। या संदर्भात किती नागरिकांनी सूचना मांडल्या, त्या कोणत्या, यापैकी किती सूचनांचा स्वीकार झाला याची माहिती मनपाने जाहीर केलेली नाही। मनपात सत्ताधाऱ्यांकडे पाशवी बहुमत, विरोधक दुबळा, त्यांना कुणीही विचारत नाही। अनेक हेडवर रक्कम ठेवल्याचे जाहीर करण्यात आले। प्रशासनाकडूनही आकडे आले आहेत। यापैकी बरीच मोठी रक्कम विकासाच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोयीसाठी राखीव ठेवल्याचे दिसते। मनपा पदाधिकाऱ्यांना विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे। वास्तविक भाजपचा विशेष निधीस पूर्वीपासूनच ठाम विरोध। काँग्रेस सत्तेच्या काळात मात्र अशी परंपरा चालू झाली तेव्हा सभागृहात काँग्रेस आणि भाजपात खडाजंगी दिसे। प्राप्त माहितीनुसार प्रत्येकी 66 लाख रुपये, शिवाय महापौर 5 कोटी, उपमहापौर 3 कोटी, स्थायी समिती 3 कोटी, सभागृह नेता 3 कोटी अशा एकूण 14 कोटींची विशेष तरतूद विकास कामाच्या नावाखाली केली गेली आहे। सोलापूर महापालिकेचे बजेट मंजूर झाले असे सांगितले गेले। सभागृहात एकमताने ठराव पारित झाला, पण प्रत्यक्षात अंतिम बजेटचे काम अजून अंतिमतः पूर्ण झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे। पूर्वी भाजपचे संख्याबळ कमी होते, ताकद देखील कमी होती, पण बजेटच्या बाबतीत विरोधक म्हणून भाजपाचा अभ्यास पक्का असायचा। आता विसंगत चित्र आहे। सभागृहात बहुमत पाशवी पण अभ्यास कच्चा, त्यामुळे वेळ मारून देण्यासाठी अर्थात कुणी हरकत घेऊ नये यासाठी पॅकेज सिस्टीमचा अवलंब होत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे यंदा बजेट सादरीकरणावर आलेला वार्ता, माहिती, प्रचार प्रसार सोशल मीडियावर अगदी स्वागतार्ह अशा स्वरूपाच्या होत्या। तेव्हा सोलापूरकरांनाही काहीसे आश्चर्यच वाटले, कारण छान बजेट, छान आणि स्वागतार्ह बजेट, लई भारी बजेट अशाच प्रतिक्रिया आणि माहिती बाहेर आलेली दिसत होती।